पुण्यातील पार्थ पवार जमीन व्यवहाराच्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानींनी अर्ज दाखल केलाय। व्यवहार रद्द करण्याआधी वकिलांमार्फत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांनी अर्ज दाखल केलेला आहे। व्यवहार रद्द करण्याआधीच वकिलांमार्फत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात आहे। अमोल, यावरून एक स्पष्ट होतंय की शीतल तेजवानी ही राज्यामध्येच आहे अथवा पुण्यामध्ये सुद्धा असू शकते, कारण वकिलामार्फत जो अर्ज दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये देण्यात आलेला आहे त्या अर्जावर शीतल तेजवानी हिची सुद्धा सही आहे आणि त्या सहीचाच अर्ज आहे तो आता दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये देण्यात आलेला आहे। मुंडव्यातली जी जमीन व्यवहार प्रकरण आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं होतं, त्याच्यामध्ये कुलमुखत्यार म्हणून शीतल तेजवानी ही सहभागी होती। तिच्यावर आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे, पण आता हा व्यवहारच रद्द करत असल्याचं ज्यावेळेस पार्थ पवारांचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं, त्यानंतर हा व्यवहार रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि त्या दृष्टीनं आता पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून आणि शीतल तेजवानी हिच्याकडून वकिलांमार्फत हा अर्ज दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये देण्यात आलेला आहे। दुसरीकडे या अर्जावर तर शीतल तेजवानीची सही आहे आणि त्यामुळे ती पुणे किंवा राज्यात असू शकते। तिच्यावर 2 वेगवेगळ्या जमीन गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल झालेले आहेत। असं असताना पोलीस तिला अटक का करत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। जर ती अशा पद्धतीने दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अर्ज देत असेल तर तिचा शोधही का घेतला जात नाहीये हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।